नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि आपण राहुल मराठी व्लॉग्स या चॅनलच्या माध्यमातून शेती या विषयावर विविध व्हिडिओ दाखवत असतो. आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळावी यासाठी आपण माळेगाव येथील खांडज या ठिकाणी सुरेश काळे सरांच्या ऊसाच्या शेतीमध्ये त्यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी आलेलो होतो. त्यांनी जो ऊसाचा हा प्रयोग राबवला तर हा ऊस 20 ते 24 फूट उंच आणि त्यांनी सरीमध्ये 3x1.5 आणि 6x1.5 असं प्रयोग केलेला आहे. तर 6x1.5च्या सरीमध्ये त्यांनी केलेला प्रयोग हा त्यांच्या मते यशस्वी ठरलेला आहे आणि प्रकाशामुळे ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढू शकतं हा त्यांचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यांनी केलेला प्रयोग आपण प्रत्यक्षात त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहेत. तर आपण यापुढे त्यांच्या माध्यमातून आपण यापुढची माहिती. हा जो आपण प्लॉट बघताय तो पूर्ण ठिबक सिंचनवरती आणि ह्यासाठी थोडी म्हणजे सेंद्रिय खत म्हणलं तर चालेल. आता कसं झालं, गांडूळ खत आमचा स्वतःचाच प्रकल्प इथं शेजारी असल्यामुळं तिथलं आम्ही गांडूळ खताचा वापर केला आहे. रासायनिक खतामध्ये युरिया 10-26-26चा वापर केला आहे आणि ड्रीपमधून मात्र ज्या ग्रेड आहेत म्हणजे मार्केटमध्ये ते जनरल ग्रेड दिला. असं विशेष खतं विशेष काय बिलकुल केलेलं नाही. जे 70-80-90 टनाला शेतकरी सर्वसामान्य करतो ना तेच केलं आहे. फक्त एक आम्ही केलं, सूर्यप्रकाश. तो त्याला 100% द्यायचा प्रयत्न केला आणि ते सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं जमिनीत जे टाकलं आहे तेवढं वाढायची प्रक्रिया झाली. आता आपण जर जास्तीचं टाकलं प्रकाशच नसेल तर काय वाढणार आहे. इथं मात्र ते थोडं सक्सेस झालं. आता हे काढता येईल का आपल्याला सगळं? सर्व काढते, कारण ट्रॅक्टर भरायला आतमध्ये जावं लागेल. येते सर्व. काय करणार? एका बाजूला 13 लाख रुपये आणि एका बाजूला ट्रॅक्टर आत बाहेर करायचं. काय करायचं सांगा, ट्रॅक्टर न्यायचा का 13 लाख घ्यायचं. अभिनंदन. सोय बी झाली पाहिजे ना सर, असं काय करणार? तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, मुक्काम पोस्ट बावडा. माझ्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच ही सिस्टीम ऊसाची पहिल्यांदाच बघितली. इतक्या लांबवर इतका मोठा ऊस म्हणजे बघितल्या मी तिकडे आल्या हैराण झालो. आणि आता ते काळे साहेबांनी सांगितले खर्चाची तुलना माझी जास्त झाली, पण ह्यात अजून तुम्ही सुधारणा करू शकता आणि सुधारणा केली तर ह्यात खरंच. आणि अशी परिस्थिती आज शेतकऱ्याची झाली 50 ते 60 टनाच्या पुढे उत्पन्न निघा नाही आणि खर्चाची तुलना कालावधी जर काढला तर शेती परवडत नाही आजच्या परिस्थितीला. तर ह्यातनं काहीतरी बोध घेण्यासारखा काळे साहेबाच्या ह्यातनं चांगला आनंद वाटला बघितल्या झाला. जमिनीची परिस्थिती बघता आणि जमिनीची परिस्थिती यांची जर बघितली तर आणि आपली परिस्थिती बघितली तर जमीन कितीतरी आपली चांगल्या पद्धतीत आहे. नक्की आपण साहेबांच्या ह्यात मार्गदर्शनाखाली थोडं आपण चांगल्या पद्धतीचं उत्पन्न वाढवू. 400 टन काढायला अवघड नाही. ही इथं येऊन बघितल्याच कळते. 400 टन काढायला अवघड नाही, पण प्रत्यक्षित बांधाव येऊन बघितलं तरच कळतंय. असं तुम्ही आपण व्हिडिओ बघून कुठं बघून असं हे सक्सेस होत नाही या गोष्टी. पण बघितल्यावर नक्की डोक्यात आहे. पण काळे साहेबांना एक शब्द देतो, तुम्ही 10 गुंठ नक्की करणार आहे सुरुवात पहिल्या स्टेपला. 10 गुंठ काळे साहेबांच्या प्लॉटला मी व्हिजिट दिली. जी गोष्ट शक्य नाही म्हणजे आमचं पण रान अशासारखंच आहे. म्हणजे काळे साहेबांनी आल्या सांगितलं, मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही खाली सबसर्फेसचं केलंय का, म्हणजे आमच्या रानात पाण्याचा निचरा होत नाही. म्हणजे पाणी दिल्यावर लवकर पाणी आटत नाही किंवा साचून राहतं, त्यामुळे आमच्या जमिनीत 50-55च्या पुढं ॲव्हरेज निघत नाही. पण ही काळे साहेबांनी सिद्ध करून दाखवलंय. खंडचं क्षेत्र आमच्या क्षेत्रासारखंच आहे जवळपास, त्यामुळे त्यांचं खूप खूप कौतुक आणि आभार. आणि जे ऊसाचा जो प्लॉट आहे ते जे टेक्निक आहे ते टेक्निक आता काळे साहेबांकडनं थोडंसं आत्मसात करून तसा पद्धतीने ऊस आणण्याचा प्रयत्न करणार. काय करायचं, ऊसाचं अंतर किती ठेवायचं, सरीतलं अंतर किती ठेवायचं. आणि इथं बघितल्यानंतर एक बऱ्यापैकी आयडिया ह्या आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला कळून येते. आणि त्यासाठी लागणारं आपल्याला वर्षभराचं काय जे शेड्यूल काय करता येईल ते त्यांच्याकडून मिळावं एवढी अपेक्षा करतो. हे वाटलं कसं ही जी सध्याची आहे ती ऊसाचं ॲव्हरेज निघू शकतं. ऊसाच्या पेरेतनं निघालेल्या फुटव्याची संख्या बघितला तर तेवढं ॲव्हरेज निघू शकेल असा एक आमचा सुद्धा 100% अंदाज आहे. मित्रांनो, या ऊसाच्या शेतीला अनेक शेतकऱ्यांनी आजवर भेटी दिलेल्या आहेत. हा यशस्वी प्रयोगही लोकांनी पाहिलेला आहे.
तरी अशा शेतीविषयक विविध माहितीसाठी आपण आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. पुढील माहिती आणि शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण पाहूच. आपण आज जो ऊस पाहायला आलेलो आहोत माळेगाव येथील खंडज येथील काळे सरांच्या शेतातील त्यांनी प्रायोगिक तत्वावर हा ऊसाची लागवड केलेली आहे. ही ऊसाची लागवड 3x1.5 या पट्टा पद्धतीवर केलेली आहे आणि त्याला पूर्णपणे 20 फुटाच्या लोखंडी स्टेजचा आधार दिलेला आहे. त्यामुळे त्या ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीत आलेलं आहे. आणि इकडे पुढे जे उंच ऊस पाहत आहात आपण, हा ऊसाची 6x1.5 या पट्टा पद्धतीवर त्यांनी लागवड केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचंही असं मत आहे की जेवढं ऊसाच्या पट्टा पद्धतीमध्ये जेवढं अंतर जास्त आहे तेवढा ऊसाला सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात मिळतो आणि सूर्यप्रकाशामुळे ऊसाच्या पिकाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते असं त्यांचं मत आहे. एखाद्या गोष्टी दरवर्षी समजा एखाद्या कारखाना आपला 3-3.5 हजार उत्पन्न टना देत असेल आणि 400 टन उत्पन्न निघालं तर कमीत कमी तो 12-14 लाख रुपयाचा तो ऊस 1 एकरात आपण मिळू शकतो. परंतु हे आणि त्यासाठी जर 4 लाख रुपये खर्च झाला ती फार अवघड गोष्ट नाही. हां, तर ती हळूहळू टप्प्याटप्प्याने केलं तर आपण एक गोष्ट तयार आहोत आम्ही. आणि त्याचा सल्ला जर शेतकऱ्यांनी घेतला तर निश्चितपणे लोकांचं जीवनमान उंचावण्याला निश्चित मदत होईल. खरोखर काळे साहेबांचं मनापासून आभार मानतो.